जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT इन्फिनिटी, PCT इन्फिनिटी, PCT इन्फिनिटी, PCT इन्फिनिटी. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आता ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई. गीत आव्हान हे ज्योतींना, तबला मिलिंद लिंगायत, हार्मोनियम कीर्ती भालेराव, गायन ज्ञानप्रबोधिनी क्रीडा कुलचे विद्यार्थी, निवेदन पंचकोश मार्गदर्शक आणि गुरुकुल समन्वयक श्रीकृष्ण अभ्यंकर. ऐकूया गीत आव्हान हे ज्योतींना. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. आव्हान हे ज्योतिना, आव्हान हे ज्योतिना की या मातृभूमी पूजनासया. अत्यंत प्रेरणादायी, स्फूर्तिदायी अशी ही शब्दरचना आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या अनेक सुंदर, प्रेरक, अर्थपूर्ण अशा या गीतांपैकी हे अतिशय भाषिक सौंदर्यानं नटलेलं असं हे गीत आव्हान हे ज्योतिना किया. खरं म्हणजे अशा एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या संघटनेमध्ये अशा गीतांचं फार महत्त्वाचं असं स्थान असतं. अनेक मोठे आशय मोजक्या शब्दात प्रेरक स्वरूपामध्ये सांगण्याचे सामर्थ्य या गीतांमध्ये असतं. काही थंड पडलेल्या कार्यकर्त्यांना जोश आणण्याकरता सुद्धा या गीतांचा फार मोठा असा कार्यभाग असतो. अनेक वेळेला त्याच्या सुंदर चालीमुळं ही गीतं सहज ओठावरती येतात आणि गुणगुणणाऱ्या माणसाला नकळत लक्षात येतं की अरे आपण कार्यप्रवण झालेलो आहोत. असं महत्त्वाचं कार्य या गीतांमधनं होत असतं. आव्हान हे ज्योतिनाकिया हे अशाच प्रकारचे एक गीत आहे की जे स्वतःच्या शब्दसौंदर्यानं ह्या संपूर्ण गीतमालिकेतसुद्धा स्वतःचं एक वेगळं असं स्थान निर्माण केलेलं गीत आहे. ह्या गीताच्या पहिल्या कडव्यामध्ये मातृभूमीचं काय प्रकारचं स्वरूप आहे त्याचं थोडंसं काही वर्णन केलं आहे. भूमी ही महान धर्मधारिणी असं म्हणलेलं आहे. धारयती इति धर्म हा, खरं म्हणजे धारण करतो तोच धर्म. अशाही धर्माचं धारण करणारी, त्याचं पालन पोषण करणारी अशी जी आमची मातृभूमी आहे, त्या मातृभूमीच्या पूजनाला म्हणजे तिच्या गौरवात भर घालायला, तिची सेवा करायला समस्त तरुणांना आव्हान करणारं, म्हणजेच आपल्या तरुणांच्यामध्ये जी ज्योत आहे त्या ज्योतींना आव्हान करणारं, आणि साधना कुठली तर प्रकाशाची साधना म्हणजेच मातृभूमीचं पूजन करण्यासाठी एकत्र बोलवणारं, आव्हान करणारं अशा प्रकारचं हे आव्हान गीत आहे. एकीकडे आवाहन आहे आणि दुसरीकडे आव्हानात्मक आवाहन आहे. त्यामुळे आव्हान हे ज्योतिना किया ह्या गीतामध्ये मातृभूमीचं वर्णन आणि मातृभूमीची पूजा अशाच आशयाचा आपण अनुभव घेतो असतो. तत्वरत्न वैजयंती शोभिनी. वैजयंती ही अशी कल्पना आहे की ज्याच्यामध्ये अनेक रत्न एकत्र केलेली अशी माळा ही भगवान विष्णूंच्या गळ्यामध्ये घातलेली असते. पण ही मातृभूमीच्या गळ्यामध्ये घातलेली वैजयंती ही भारतीय विचारसाधनेतनं आलेल्या तत्वांची वैजयंती आहे. आणि अशा वैजयंतीनं ज्या मातृभूमीचं सुशोभन झालेलं आहे अशी ही तत्वरत्न वैजयंती शोभिनी, अभयदायिनी, माणसांच्यामधलं भय पार पळवून टाकणारी, दुःख निवारण करणारी, एकीकडे महापराक्रमी रुद्र
आणि दुसरीकडे सौम्य, स्नेहल, प्रेम देणारी अशी ही आमची मातृभूमी आहे. सगुण मूर्त आदिशक्ती मोहिनी. जे इंद्रियांना समजतं, जे स्पर्शांनी हात लावून ओळखता येतं, जे ऐकता येतं, जे पाहता येतं, अशा सगळ्या गोष्टींना सगुण असं म्हणतात. खरं तर आदिशक्ती ही सगुण, अशा सगुण स्वरूपात आपण ज्याचा अनुभव घेऊ शकतो अशी ही आदिशक्ती, सगुण मूर्त आणि तरीही मोहून टाकणारी, वेड लावणारी अशी ही आमची मातृभूमी आहे. आणि ही मातृभूमी कशी आहे तर यशस्विनी, पण साधी नाही, चिरयशस्विनी. दीर्घकाळ, शतकानुशतकं, पिढ्यानुपिढ्या, हजारो वर्ष ही मानवतेच्या कल्याणामध्ये निरंतर यशस्वी झालेली अशी ही चिरयशस्विनी आणि कामाला प्रेरणा देणारी, स्फूर्ती देणारी, निश्चेष्ट माणसांनासुद्धा प्रेरित करणारी अशी ही प्राणवाहिनी, अशा विजयिनीला वंदन करण्याकरता आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. सगळ्यांनी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे, असं हे ज्योतींना केलेलं आव्हान आहे. या गीताच्या पुढच्या कडव्यामध्ये काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. आपण जे मातृभूमीचं पूजन करणार आहोत ते पूजन हे गंध, फुलं, अक्षता याच्यापेक्षा काहीसं निराळं आहे. इथे युवकांच्याकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. इथलं दैन्य दूर झालं पाहिजे. हे दैन्य कसलं आहे? परिश्रम करण्याच्या मनोवृत्तीचं दैन्य आहे. इथे काहीतरी निष्ठापूर्वक काम करण्याचं दैन्य आहे. ते दैन्य दूर व्हावं. स्वार्थीपणा हा केवळ स्वतःच्याच विचार करणाऱ्या वृत्तीचा नाश व्हावा अशी कल्पना आहे. धर्मतेज मातृमुकुट शोभवो. हे कुठलं धर्मतेज आहे? हे धर्मतेज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जागवलं ते धर्मतेज आहे. आदी शंकराचार्यांनी स्वतःच्या बुद्धीच्या, तर्काच्या, तत्वाच्या आधारे ज्याची मांडणी केली ते धर्मतेज आहे. स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगभरातल्या विद्वानांच्या समोर ज्याची निखळ मांडणी केली ते धर्मतेज आहे. गुरु तेग बहादुरांनी ज्याच्यासाठी स्वतःचे प्राणार्पण केले ते धर्मतेज आहे. या प्रकारचं धर्मतेज हे केवळ मोजक्या व्यक्तींच्या करता असून चालणार नाही. हे समस्त भारतीयांच्या मनामध्ये भरून राहिलं पाहिजे. आणि ह्या धर्मतेजाने म्हणजेच आपली मूल्य आणि आपल्या कर्तव्याशी किंचितही प्रतारणा न करणाऱ्या अशा भारतवासियांच्या वर्तणुकीने म्हणजेच या प्रकारच्या धर्मतेजानं मातृभूमीची मान ही गौरवानं उंचवली गेली पाहिजे आणि त्याने मातृभूमीचा मुकुट शोभला पाहिजे अशी कल्पना त्यामध्ये केलेली. ह्या मातृभूमीवरती अशी विचलित न होणारी भक्ती, अचल भक्ती हो, अमित स्फूर्ती हो. स्फूर्तीसुद्धा कशी ती मोजता येणार नाही. अमित स्फूर्ती हो. धवल कीर्ती हो सर्वदा सर्वदा. काय शब्द आहेत. पुत्र भावा ऐसा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. या भारतमातेच्या सुपुत्रांची ख्याती, त्यांची सद्गुण सुरभी जगभर पसरावी, त्यांच्या कर्तृत्वाची ख्याती विश्वव्यापी व्हावी अशी अपेक्षा या गीतामधनं, या धवल कीर्ती हो सर्वदा सर्वदा या वाक्यामधनं केलेली आहे. कधीही पराभूत न होण्याची अशी अस्सल जिगर आमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि नेहमी विजयी होण्याची अशी इच्छा, विजयी होण्याचीच प्रेरणा आमच्या सर्वांच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि एवढी एकच दिशा आपल्या सर्वांच्या जीवनाला असली पाहिजे अशी अपेक्षा ह्या दुसऱ्या कडव्यामधनं व्यक्त झालेली आहे. पूर्वदिव्य आज फिरुनी आठवू, रम्य भावी काल चित्र रंगवू. आपल्या भूतकाळातील अतिशय मनोहर असे पराक्रम, आपल्या गौरवगाथा, हा आपण कोण आहोत, आपण कसे आहोत, आपला गौरवाचा विषय काय आहे, असा स्वतःचा परिचय करून घेण्यासाठी आवर्जून हे आपण जुन्या काळातल्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. आणि एकदा आपली स्वतःची ओळख झाल्यानंतर आपण आपल्या स्वतःला साजेसं, स्वतःच्या पराक्रमाला आणि सद्गुणांना साजेसं असं भव्य, रम्य असं स्वप्नसुद्धा बघितलं पाहिजे. हे जे स्वप्न आहे आणि जो भूतकाळ आहे, ह्या दोघांना जोडणारा जो सेतू आहे, जो पूल आहे, ते म्हणजे आपल्या स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या प्रयत्नानं स्वतःच निर्माण केलेला मार्ग आहे. स्वतःच केलेले अथक प्रयत्न आहेत. या प्रयत्नांच्या माध्यमातून आपला भूतकाळ आणि आपण रंगवलेला रम्य असा भविष्यकाळ यांना जोडायचं काम आपण करणार आहोत.
आपल्या ध्येयापर्यंत याच पद्धतीनं आपण पोचणार आहोत. पण हा ध्येयमार्ग हा कोणी एकट्यानेच चालायचा आहे असं नाही आहे. या भारतामध्ये प्रचंड युवाशक्ती आहे. ती अंकुरासमान असलेली युवाशक्ती ही अंकुराला जसं पालवलं जातं तसं व्यक्तीला फुलवणं, त्या व्यक्तीमधल्या दडलेल्या सर्व सद्गुणांना प्रकाशित करणं, उत्तेजित करणं आणि त्या सगळ्यांना मिळवून घेऊन ह्या सगळ्यांचे प्रयत्न एका ठाई एका जागी आणून ह्या प्रयत्नातून त्यातल्या तेजाला आवाहन करत की चला काहीतरी भव्य दिव्य काम करण्याकरता आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपले अथक असे विराट असे प्रयत्न आपण मातृभूमीच्या चरणी अर्घ्यासमान समर्पित केले पाहिजे. पण हे अर्घ्य कसं आहे? हे अर्घ्य म्हणजे सारं काही समर्पित करणं आहे आणि असं समर्पित करणं आहे की ज्याच्यामधनं काहीही आपल्या हातामध्ये शेष राहत नाही. हे असित अर्घ्य आहे. असित नावाचे एक ऋषी होते आणि असित याचा आणखी एक अर्थ असा आहे की निःशेष, ज्याचा लवलेशसुद्धा राहत नाही असं सारं काही सोडून देणारं असं हे असित अर्घ्य. सर्वस्व अर्पिले मातृभूमीचे ठाई या भूमिकेनं असे सगळे पल्लवित झालेले अंकुर आपण मातृभूमीच्या कार्याकरता स्वतःच्या सर्व शक्तींना समर्पित करणारे असे व्हायला पाहिजे. असे समर्पित कार्यकर्ते अशी दीर्घ वाट चालत असताना असं होऊ शकतं की कधीकधी आपण थोडेसे थकलो, थोडेसे श्रमलो, थोडेसे भरकटलो. पण नाही, आपल्याला असं करायचं नाही. आपल्या समोरचा ध्येय सूर्य हा नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहणारा असला पाहिजे. आपण कधीही आपल्या ध्येयापासून विचलित न होता, न डगमगता आपल्या ध्येयमार्गावरती अटळपणे चालणारे असे असलो पाहिजे. हातचे न हात हे कधी सुटायचे, बिकट वाट ही तरी पुढेच जायचे. संकट येतील, अडचणी येतील, पण म्हणून आम्ही थांबणार नाही आहोत. वीज वादळातही ज्योतना विझायची. आमच्या मनामध्ये ही मातृभूमीची पूजनाची, राष्ट्रकार्याची पेटलेली ज्योत ही अशी विझणारी ज्योत नाही आहे. पडतील त्या संकटांना, येतील त्या संकटांना तोंड देत आम्ही पुढेच जाणार आहोत. मग काटे असोत की फुलं असोत, आम्ही त्यातूनही आमचा मार्ग शोधू आणि आमच्या ध्येयापर्यंत पोचूच पाचू. जेथे जायचे ठरले तेथे आम्ही जाऊच जाऊ असा दुर्दम्य आत्मविश्वास आणि दुसरीकडे आपल्या ध्येयाप्रती असलेली प्रतिबद्धता असं व्यक्त होणारं असं हे कडवं आहे. खरोखर हे गीत आपल्यासमोर अशा पद्धतीनं मांडत असताना जणू काही मी पहिल्यापासून हे गीत शिकतो आहे, ह्यातले एक एक शब्द माझ्या अंतःकरणापर्यंत पोचतो आहे अशीच भूमिका माझ्या मनामध्ये आत्ता पुन्हा एकदा दाटून येते. हे गीत, या गीताचा आशय हा जसा मला समजला तसा आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. तो आपल्याही अंतःकरणातील ज्योतीला आवाहन करणारा, आपल्याला निस्वार्थ देशकार्य करण्यासाठी अविरत प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरावा अशी आशा करतो आणि थांबतो. वंदे मातरम. आह्वान हे ज्योतिना किया मातृभूमी पूजनासया या प्रकाश साधनेसया. आह्वान हे ज्योतिना
कीर्ती हो, अमित स्फूर्ती हो, धवल कीर्ती हो सर्वदा सर्वदा. अंतरात पेट उभीची दिशा, जीवनास एकमेव ही दिशा, स्वप्नपूर्ती पाहण्यास या. आव्हान हे ज्योतीना किया, मातृभूमी पूजनास या, या प्रकाश साधनेस या. पूर्व दिव्य आज फिरुनी आठवू, रम्य भावी काल चित्र रंगवू, यज्ञ सेतुनी मार्ग घडवुनी, ध्येय साधनेची करू सांगता. एक एक अंकुरास पालवू, तेजसा जाज त्यास लेववू, अतित अर्घ्य शिंपण्यास या. आव्हान हे ज्योतीना किया, मातृभूमी पूजनास या, या प्रकाश साधनेस या. ध्येय सूर्य ना कधीही मावळो, किया फाट नभवरून कोसळो, कंटकातुनी वाकुलातुनी, मार्ग शोधुनी आक्रमू आक्रमू. थको कधी न त्राण पावला तले, गळो कधी न धैर्य अंतरातले, अमिट हास्य उमलवून या. आव्हान हे ज्योतीना किया, मातृभूमी पूजनास या, या प्रकाश साधनेस या. आव्हान हे ज्योतीना किया, मातृभूमी पूजनास या, या प्रकाश साधनेस या, या प्रकाश साधनेस या, या प्रकाश साधनेस या. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा,